पनीरची भाजी म्हटलं की आपल्याला रेस्टॉरंट आठवतं. कारण परफेक्ट पनीरची भाजी आपल्याला फक्त रेस्टॉरंटमध्येच भेटते असं वाटतं. परंतु ही पनीरची भाजी तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा. फक्त 15 मिनिटामध्ये बनून तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं, हे बनवण्यासाठी खूप काही पूर्वतयारी किंवा खूप काही काम करण्याची पण गरज पडणार नाही. तर एक पाव किलो पनीरचे आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे उभे उभे काप करून घ्यायचे. अशा पद्धतीचे काप जर केले तर आपल्याला थोडा रेस्टॉरंटसारखा फील येतो. अदरवाईज आपण कोणत्याही आकाराचे काप करू शकतो. कढईमध्ये 1 चमचा तेल किंवा बटर ॲड करून हे पनीरचे काप दोन्ही साईडनी 2 मिनिटासाठी फ्राय करायचे आणि हे बाजूला काढून घ्यायचे. आता सेम पॅनमध्ये आपण तेल ॲड करायचं. गरज असेल तर अर्धा चमचा तेल ॲड करून एक मीडियम साईज कांदा आपण चांगला फ्राय करून घ्यायचा. कांदा चांगला डार्क ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचा. कारण जो कॅरमेल झालेला कांदा असतो त्याचा एक छोटासा स्वीटनेस असतो थोडासा, तो आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि तो खाण्यासाठी खूप छान लागतो. रेस्टॉरंटमध्ये जी ग्रेव्ही बनवली जाते त्यामध्ये ह्या सेम पद्धतीने ते ग्रेव्हीमध्ये कांदा चांगला डार्क ब्राऊन करतात आणि ही ग्रेव्ही आपण जी बनवतोय ती आपण फ्रीजमध्ये 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे कोणतीही क्रीमी भाजी बनवायची असेल तर आपण ती झटपट बनवू शकतो. कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर थंड करून त्याला मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं. आता ह्या ठिकाणी 7 ते 8 काजू ॲड करायचे. काजूमुळे भाजीला खूप चांगली अशी रिचनेस येते, क्रीमीनेस. आणि 2 चमचे ह्या ठिकाणी दही ॲड करायचं. काळजी घ्यायची की दही जास्त आंबट नसलं पाहिजे आणि त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची. सेम पॅनमध्ये 1 चमचा तेल ॲड करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि एक मीडियम साईज टोमॅटोची प्युरी व्यवस्थित 1-2 मिनटासाठी चांगली परतून घ्यायची. चांगलं टोमॅटोला तेल सुटायला लागलं की आपण जी कांद्याची पेस्ट बनवली होती कांदा आणि काजूची, ती या ठिकाणी ॲड करायची आणि ही सुद्धा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची. आता ह्या भाजीला चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं आणि टोमॅटोमुळे रिचनेससुद्धा येतो. हे व्यवस्थित मिक्स करायचं, 2 मिनटं झाकून ठेवायचं. म्हणजे एक्सेस वॉटर जे आहे टोमॅटोमधलं आणि आपल्या पेस्टमधलं ते निघून जातं आणि मसाला असा कोरडा पडतो. हा असा कोरडा पडला म्हणजे समजायचं की मसाला चांगला परतून निघालेला आहे. कारण ह्या ठिकाणी टोमॅटो आपण कच्चेच वापरले होते, त्यामुळे मसाला परतून घेणं फार गरजेचं आहे. आता खूप बेसिक मसाले म्हणजे पाऊण चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आपण ह्या ठिकाणी किचन किंग मसाला ॲड केला आणि अर्धा चमचा गरम मसाला. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. फक्त तेवढा जरी वापरला तरीही पुष्कळ आहे. आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत 2 मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं. थोडंसं गरजेनुसार आपण पाणी ॲड करायचं. म्हणजे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण एकदा बॉईल करून घ्यायचा. हे बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही. झटपट अशी ही क्रीमी टेक्स्चरची भाजी बनते. आता मसाल्याला चांगला बॉईल आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तेलही सुटलं आहे. आता चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं. फ्रेश कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड करायची. त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आपण तळून बाजूला ठेवलेले पनीरचे जे काप होते ते ह्या ठिकाणी आपण शेवटी ॲड करायचे. कारण पनीर आपण ऑलरेडी फ्राय केला आहे आणि मसालाही खूप चांगला शिजून झालेला आहे. आता थोडीशी काजूची पेस्ट किंवा ह्या ठिकाणी आपण दुधावरची जी साय असते त्याला थोडंसं फेटून घ्यायचं आणि ते क्रीम म्हणून आपण ॲड करायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. आता ह्याला जास्त शिजवायची गरज नाही, सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे. वरतून कसुरी मेथी आणि फ्रेश कोथिंबीर ॲड करायची. 2 मिनटासाठी फक्त त्याची वाफ काढायची आणि आपला चमचमीत एकदम वेगळ्या पद्धतीने हा पनीर कोरमा बनून तयार होतो. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवा. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही रेस्टॉरंटमधला पनीर कोरमा खाणं विसरून जाताल आणि घरीच जर अशा चमचमीत भाज्या बनवणं तेही 10 ते 15 मिनटामध्ये बनवून शक्य असेल तर तुम्ही रेस्टॉरंटला का जाणार? बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह असलेले असे पनीर आणि मसाले खाण्यापेक्षा घरीच ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय.